त्या साधू महात्माला विचारलं, महात्मा इथे कुठे पाणी भेटेल का? पाणी भेटेल का म्हटलं तरी सुद्धा समाधीस्थ झालेले होते महात्मा. त्यांच्या कानावरती आवाज नाही पोहोचला. परत आवाज दिला, महात्मा अहो इथे कुठे पाणी आहे का? घसा तहानेने व्याकुळ झालाय, भूक लागलीये. तरी सुद्धा साधू महात्मा समाधीतून बाहेर येत नाही. नंतर राजा परीक्षितीला राग आला. कलीनं प्रवेश केलेला होता डोक्यात. त्यानं सांगितलं, माझ्या जीवावरती गोरगरिबांचं रक्षण मी करणारा, समाधीस्थ झाले, ध्यान साधना करतेत, मी यांचं रक्षण करतो म्हणून, आणि मलाच साधू महात्मा बोलत नाही. राजा परीक्षितीला राग आला. जवळ मेलेला सर्प पाहिला आणि तो सर्प शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. राजा परीक्षित हसत 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 परीक्षिती निघून गेला. राजाला वाटलं खूप मोठं काम मी पार पाडलंय, खूप मोठा पराक्रम केलाय. राजा परीक्षित निघून गेला आणि त्याच जागेवरती शमीकांचे पुत्र शृंगानं येऊन पाहिलं. शृंगानं आल्याबरोबर लक्ष दिलं. शृंगाचं लक्ष गेलं. पित्याच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प टाकलाय. तो सर्प बाजूला काढला आणि श्राप दिला, ज्यानं कोण माझ्या पित्याच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला त्याला 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल. आणि रडू लागला. रडता रडता शृंगाचा रडण्याचा आवाज शमीक ऋषींच्या कानावरती पडला. आणि शमीक ऋषींनी पाहिलं, उठून उभे राहिले. महात्मा महात्मा समाधी लागली. शृंगाकडे पाहिलं. शृंग रडत होता. साधू महात्माने विचारलं, काय झालंय? बाबा तुमच्या गळ्यात कोणीतरी मेलेला सर्प टाकलाय, त्याला मी श्राप दिला, 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल, त्याचा मृत्यू होईल. शमीक ऋषींनी अंतर्ज्ञानानं पाहिलं, दुसरा कोणी नव्हता, गोरगरिबांचं रक्षण करणारा, गरिबांचा कैवारी, साधू संतांचं रक्षण करणारा राजा परीक्षिती होता. शमीकांनी शृंगाला सांगू लागले, पुत्रा अरे हे काय केलंस तू? तो राजा होता, तो सर्वसामान्य व्यक्ती नाही. असा निर्णय घ्यायचा नसतो. गोरगरिबांचं रक्षण करणारा होता, कारण संत त्याला म्हणतात, संत तुझी जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. जगताला माफ करण्याची शक्ती ही संतामध्ये, साधूमध्ये असली पाहिजे. समजावून सांगू लागले, जग जर आग झालं तर आपल्याला पाणी व्हावं लागेल. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा,
आपल्याला पाणी व्हावं लागतं. पण आता दिला श्राप, माघार तर घेऊ शकत नाही. ज्या राजा परीक्षितीला श्राप दिला त्याला सावध कर की तुझ्याकडे फक्त 7च दिवस शिल्लक आहेत. काहीतरी सत्कर्म कर, भगवत कार्य कर, जेणेकरून भगवंताची प्राप्ती करून घे आणि जीवनाचा उद्धार करून घे, जेणेकरून तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. शमिकांनी शृंगाला सांगितलं. शृंग ज्या वेळेला राजा परीक्षितीला जाऊन परत सांगतायत, राजा परीक्षिती आलेत, परत द्या पाठवून त्यांना, तुम्ही जा आता. राजा परीक्षिती विचार करत होते गंगेच्या तटावरती की माझ्या जीवनाचा उद्धार होईल कसा. ज्या साधू महात्म्याचा अपमान माझ्याकडून घडलेला आहे, त्या साधू महात्म्यांचा अपमान माझ्याकडून घडलाय, यातून उतराय होण्याकरिता काय करावं लागेल. 7 दिवस शिल्लक आहेत. राजा परीक्षिती इकडे तिकडे फिरून विचार करतायत. तेवढ्यात त्यांना उपदेश करण्याकरिता शुकदेव महाराजांचं आगमन त्या ठिकाणी होत आहे. बोलिये शुकदेव महाराज की जय. शुकदेव महाराजांचं आगमन झालंय. बसू नका, इकडे या, या इकडे या. चला आता. राजा परीक्षिती गुडघ्यावर होऊन दर्शन घेत आहेत आणि सांगतात, महात्मा 7च दिवस फक्त माझ्याकडे शिल्लक आहेत. 7 दिवसामध्ये माझ्या जीवनाचा उद्धार होईल असं शास्त्र सांगा, अशी कथा सांगा. राजा परीक्षितीला सांगू लागले, राजा काळजी करू नको. कित्येक लोक आहेत म्हणे, आयुष्य निघून जातं पण परमार्थ कधी करावा आणि कसा करावा हे लक्षात राहत नाही. तू योग्य वेळेत सावध झालाय. 7 दिवस तरी तुझ्याकडे शिल्लक आहेत, पण काही लोकांना कितीही समजावून सांगितलं तरी लक्षात येत नाही. राजा परीक्षितीला शुकदेव महाराज सांगतात, क्या किया क्या किया क्या किया रे. शुकदेव महाराज, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. अरे वो छोड़ा पिता है शराब रे. भगवान से नाम का मुख मोड़ लिया. ओ अमृत को छोड़ा पिता है शराब रे. भगवान के नाम से मुख मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. विषयों के फंदों में बांधा गया तू, संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया,
जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। राजा परीक्षितीला शुकदेव महाराज सांगू लागले, कित्येक लोक आहेत 3.5 हाताचा नरदेह भगवान परमात्मानं फुकट आपल्या स्वाधीन केलाय, पण या गोष्टीची, या देहाची किंमत मात्र नाहीये। एखाद्याला एक डोळा नसेल तर त्याला किंमत कळते काय असते, तर एखाद्याला पाय नसेल तर त्याला किंमत कळते काय असते। कोट्यावधी रुपयाचा नरदेह फुकट 1 रुपयाही न घेता भगवंतानं स्वाधीन केलं आहे, तोपर्यंत किंमत कळत नाही। मला सांगा, एखाद्याकडे 2 व्हीलर असेल, कोणाकडे 1 लाखाची, कोणाकडे 1.5 लाखाची, कोणाकडे 2 लाखाची, कोणाकडे 5 लाखाची। उदाहरणार्थ 1 लाखाची 2 व्हीलर आहे। पुरुष मंडळीला माझा प्रश्न आहे, अचानक कुठेतरी कामाच्या निमित्ताने निघाले की जिथे आजूबाजूला 50 किलोमीटर अंतरावरती सुद्धा कुठेच पेट्रोल पंप नाही, 2 व्हीलर घेऊन निघाले तुम्ही कामाच्या निमित्तानं, तुमचं काम पूर्ण झालंय, परत तुम्हाला गावी यायचंय, आणि येता येता मध्येच तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं। जवळ कुठलीच दुकान नाही, काही, एक छोटीशी किराणा दुकान आहे, आणि तिथे तुम्हाला रॉकेल भेटेल पण पेट्रोल नाही। आता मला सांगा, गाडी किती लाखाची आहे? 1 लाखाची। गाडीतलं जर पेट्रोल संपलं तर एक 10-5 मिनिटासाठी तुम्ही त्यामध्ये रॉकेल टाकता का? असं करा, नाही तर असं करा। रॉकेल टाकाल का? का टाकत नाही रॉकेल आपण? 1 लाखाची गाडी, ती मशीन खराब होते, 1 लाखाची गाडी खराब होते। मला सांगा, 1 लाखाची गाडी पेट्रोलच्या ऐवजी रॉकेल टाकलं तर ती गाडी, ती मशीन खराब होते। 3.5 हाताचा नरदेह ही गाडी देवानं फुकट आपल्या स्वाधीन केली, याच्यात नको त्या गोष्टी टाकल्या तर ही गोडी खराब नाही होणार का? विचार आपण करायचा बरं, का आपण या देहाची कदर केली पाहिजे? देवाचे धन्यवाद माना। 65 वर्षाचे आजोबा आहेत, हृदयाचा विकार झाला, हॉस्पिटलमध्ये गेले, डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल। 5 दिवस हृदय सांभाळलं डॉक्टरांनी, 6व्या दिवशी सुट्टी दिली, जा म्हणे घरी। बिल झालं 5 लाखाचं। म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी यायला लागलं, अहो बाबा, मुलं सांभाळत नाही का? पैसे देऊ नका पण रडू नका। बाबाला राग आला, पैशाची अडचण नाहीये, एवढी प्रॉपर्टी कमवली, 5 लाख काय मागता? 50 लाख मागितले तरी देऊ शकतो, मग रडताय कशा करिता? बाबांनी उत्तर फार सुंदर दिलंय। बाबा सांगतात, एकाच गोष्टी करिता रडायला येते म्हणे, 65 वर्षाचा झालोय, हृदयाचा विकार झाला, हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांनी फक्त तुम्ही 5 दिवस माझं हृदय सांभाळलं तर 5 दिवसाचे 5 लाख रुपये मागताय। आज 65 वर्षाचा झालोय, पण जगाच्या मालकानं अजून 5 रुपये नाही घेतले माझ्याकडून, त्याच गोष्टीचं दुःख मला वाटतंय, आणि याची कदर प्रत्येकाने केली पाहिजे। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, छोड़कर अपनी ऊंची हवेली, एक फन में बदलना पड़ेगा। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही। एकदा आपल्या झाकीसाठी जोरात टाळी वाजवायची। दोन्ही मुलं
आहेत का मुली मला काही कळलं ना पा. आणि हा तरी सिटीच्या ठिकाणी आल्यावर जरा लाजणारी लेकरं असतात पहा, पण ही झाकी करायला येत आहेत, त्यांचं भाग्य आहे. जोरात टाळी वाजवा एकदा. भगवान परमात्माला गोपाल कृष्णाला एकच मागणं आहे, यांच्या हातानं सुद्धा साधू संतांची सेवा घडावी, माता पित्याची सेवा घडावी, सत्कर्म यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात. इथं केलेलं प्रत्येक काम महत्वाचं आहे, प्रत्येक सेवा आहे. तुम्ही सांगाल खुर्च्या टाकण्याचं काम करताय, ते काम पुण्याईचं काम आहे, ते कोणाकडे भेटत नाही. झाडून घेण्याचं काम करा, ती सेवाच आहे, ते देवाने आपल्याकडे दिलेली आहे. कथा ऐकण्याचं काम करा, इथे कुठलंही काम करा, प्रत्येक काम महत्वाचं आहे. ती फक्त सेवा म्हणून 7 दिवस प्रत्येकानं करायचे आणि तेवढ्याच मनातून, कुठल्याही प्रकारचा विकल्प मनात न येता ते काम पार पाडायचं. म्हणून एकदा इथे करणारे, साफसफाई करणारे असतील, खुर्च्या टाकणारे असतील, सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. आता उद्या भगवान गोपाल कृष्णाचा जन्म आहे, देवाचा जन्म करायचा. इथे आजूबाजूला जेवढे शक्य होतील तेवढं जरा सजवण्याचं काम करा. आणि उद्या येताना सगळ्यांनी पिवळ्या कलरची साडी घालून यायची. कशी? काल मला म्हणे का की तुम्ही कलर सांगत जा वरून. म्हटलं तुमच्याकडे असतील, पण माझ्याकडे तो कलर नसेल तर काय करायचं. नाही म्हणे मग तुमच्या पद्धतीने सांगा. असं करू नका, रंगाचंच फॅड कुठून आणले काय आपल्याला कळ ना पा. उद्यापासून कलर सांगाल मी तुम्हाला, जो माझ्याकडे तो सांगाल. उद्या पिवळ्या रंगाच्या साडी घालायच्यात महिला मंडळ. आणि नसल तर मालकाला अजिबात दुकान दाखवायला घेऊन जाऊ नका, नाही ती उद्या माझी भेट घेतील. पहिली ज्या रंगाची असेल ती घाला. असेल सगळ्याकडे उद्या पिवळ्या रंगाच्या साड्या घाला. येताना काहीतरी सुंठ वडा घेऊन या. देवाचा आपल्याला जन्म करायचा. जसा तुम्हाला एकुलता एक मुलगा झाल्यावर आनंद होतो, बस तेवढाच आनंद एक पाळणा पाहिजे. आणि एखादी जर नवीन लग्न झालेली कोणी जोडी असेल, त्यांचं बाळ असेल छोटंसं, तर त्यांना आपण नंद यशोदा करण्याचं काम करू. कोणी असेल तर मला सकाळी येऊन भेटा, आमच्या झाकीवाले दादा त्यांना येऊन भेटा. यानंतर आरती होईल.